मूळ नक्षत्र आज प्रवासामध्ये आणि आपल्या मूडला दोघांना पंचर लागू शकतं. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला नाही. उगाच कोणाच्याही नादी लागू नका आणि उधारी कोणाला देऊ नका, थोडी काळजी घ्या. पूर्वाषाढा नक्षत्र आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस एकदम कडक असून आज संध्याकाळपर्यंत नक्कीच आपल्याला आर्थिक धनलाभ होतोय. आज आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. उत्तराषाढा नक्षत्र आज तुम्ही तुमच्या धुंदीमध्ये राहाल, त्यामुळे आज थोडं आपल्या घरच्या पिल्लूवरती म्हणजे आपल्या पार्टनरवरती जास्त आवाज चढू नका, नाही तर त्रास होऊ शकतो. आज वादामध्ये ब्रेकअप होण्याचे संकेत आहे. आज थोडी काळजी घ्या. श्रवण नक्षत्र आज सिंगलच्या डबल होण्याची योग आहे, त्यामुळे विवाह इच्छुक लोकांसाठी आज चांगली स्थळे येऊ शकतात. शिवाय आज प्रपोज करण्याचा मस्त दिवस, विशेषतः आज महत्वाचे काम मार्गी लागण्यासाठी देखील चांगला दिवस आहे. धनिष्ठ नक्षत्र आज तुमचं नेटवर्क एकदम मस्त राहील. आज कोणत्याच प्रकारची अडचण नाही. आपल्या ओळखीने एक मोठं काम फत्ते होण्याचे आज शुभ संकेत आहेत. शतधारका नक्षत्र आज थोडा धोका आहे. रात्रीच्या वेळेस गाडी थोडी सांभाळून चालवा. चुकीच्या पार्ट्या आज करू नका. रिकामा रात्री उशिरापर्यंत पार्ट्याला जाऊ नका. आज काहीतरी अडचण निर्माण होऊ शकते, नाही तर पोलिसांकडून मार बसू शकतो. आज थोडी काळजी घ्या. पूर्व भाद्रपदा नक्षत्र आज अडकलेली मोठी फाईल एकदम एका झटक्यात मार्गी लागते, त्यामुळे आपल्याला नक्की आज धनलाभ आणि व्यवहारामध्ये आणि व्यवसायामध्ये चांगला फायदा होतोय. आजचा दिवस जोरात आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र ऑफिसमध्ये तुमचे फेक मित्र ओळखण्याचा सुरेख दिवस आहे, त्यामुळे आपलं कोणीतरी पाय ओढतं हे लक्ष देऊन त्याच्यापासून आजपासून लांब राहणं गरजेचं आहे. रेवती नक्षत्र शरीरातील सगळी कटकट पळून जाते आहे. आज सोप्यावर बसून मस्त आराम करून टीव्ही बघून छान छान खाण्याचा सुरेख दिवस आहे. आजचा दिवस मस्त आहे. चला तर मग सर्वांसाठी साधा सोपा आणि सिंपल एक असा उपाय म्हणजे आपण आपल्या कपाळावरती थोडं कुंकू आणि केशरचा गंध लावायचा आणि आपल्या हातात एक लवंग घेऊन आपल्या कुलदेवताचं आपल्या देवाचं दर्शन घेऊन म्हणायचं, तुमच्या आशीर्वादाने माझा आजचा दिवस नक्की चांगला जाईल, तुमचा दिवस नक्कीच सुरेख जाईल. चला तर मग अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्रफल आदेशामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.